राज्यामध्ये व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा निर्माण झाल्यामुळे लाकडाच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे। सध्या गॅस मिळत नसल्यामुळे हॉटेल व्यावसायिक मंगल कार्यालय त्याबरोबरच घरगुती कार्यक्रमासाठी चुली मांडाव्या लागतात आणि त्यामुळे लाकूड हे महागलेलं असून दरामध्ये 2 ते 2.5 रुपये वाढ झालेली आहे असं पाहायला मिळतंय। लाकूड वखारीमधूनच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। आपण पाहूयात। इराण, इस्रायल, अमेरिका युद्धजन्य परिस्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात लाकूड उद्योग जो आहे तो तेजीत आल्याचं पाहायला मिळतंय। खरं तर अनेक ठिकाणी इंधनाचा तुटवडा जो आहे तो मोठ्या प्रमाणात आपल्याला पाहायला मिळतोय। एकूण जर बघितलं तर हॉटेल व्यावसायिक असेल, छोटे मोठे व्यावसायिक असेल, त्यासोबत सध्या लग्नसराई देखील सुरू आहे। त्यामुळे लॉन्समध्ये देखील जो लागणारा इंधन आहे किंवा गॅस आहे त्या ठिकाणी जो तुटवडा आहे तो मोठ्या प्रमाणात वाढताना पाहायला मिळतो आहे। आणि एकूण जर बघितलं तर एलपीजी गॅसचा तुटवडा अनेक दिवसांपासून वाढत असताना एकूण जर बघितलं सध्या लाकडाला आहे जो भाव आहे तो मोठ्या प्रमाणात वाढल्याचा दिसून येतोय। लाकडाची मागणी जी आहे ती देखील वाढताना पाहायला मिळत आहे। एकूण जर बघितलं तर अनेक ठिकाणच्या वखारींमध्ये जर बघितलं तर किरकोळ लाकडासाठी मोठ्या प्रमाणात जे ती मागणी वाढताना पाहायला मिळते। सध्या जे हॉल्सवाले किंवा लॉन्सवाले, सेकंड थिंग जे आपले हॉटेल व्यावसायिक आहे त्यांना कंटिन्यूस आता आपल्याला पुरवठा करावा लागतोय की जेणेकरून ते गॅसवरनं हळूहळू लाकडावर शिफ्ट होत आहे इंधन भेटत नसल्यामुळे। नॉर्मली जे भाव होते ते 6 ते 7 वरनं आपण 8 रुपये केलेलं आहे, मिनिमलिस्टिक ठेवलेलं आहे कारण बरेचसे गरीब परिस्थितीवाले लोक पण असतात तर त्यांना पण आपल्याला पुरवठा करायचा आहे। कॅमेरामन मंगेश सोनवणेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।